ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 2 दिवसामध्ये ठरणार आहे कोण जिंकणार आणि कोण पडणार आहे. मात्र गावाचा विकास कोण करणार हा प्रश्न खूप मोठा आहे. यासोबतच माझ्यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माधव वजाजी, ज्येष्ठ पत्रकार आहेत. या गावासाठी अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले आहेत आणि गावाचा विकास आणि अविकास हा देखील या ठिकाणी मांडला आहे. सर, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या गावामध्ये अविकास काय आहे? अविकास ज्याला म्हणतात तुम्ही, तो अविकास म्हणजे गावाला जोडणारे सगळे रस्ते हे खराब आहेत आज. त्यासोबतच विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या वेळामध्ये बसेस नाही आहे, त्या आहेत त्या पुरेशा नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पुणतांबा जंक्शन आहे, पण इथं एकच डेमो नावाची गाडी चालते, एकच नांदेड पुणे पॅसेंजर. ती बऱ्याच वेळा बंद असते. जंक्शन असून गाड्यांचे थांबे नाही आहे इथं. पूर्वी जे थांबे होते, महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबा होता, पूर्वी 4 एक्सप्रेस पॅसेंजर चालायच्या, त्यांना थांबे होते. आज भीतीला फक्त एक गाडी चालते, सकाळी जाते आणि संध्याकाळी येते. अशी अवस्था झालेली आहे गावाची. पाण्याचा प्रश्न जो आहे, पिण्याचं पाणी आज शुद्ध गावाला मिळत नाही. आता या प्रचारादरम्यान मला 2-3 गोष्टी पाहायला मिळाल्या की मी वाड्या वस्त्यांवर जेव्हा फिरलो, त्यांनी तिथं त्यांच्याकडं फिल्टर लावलेले, आता आरो फिल्टर वगैरे वाड्या वस्त्यांवर तर स्वतःच्या इथं लावलेले. म्हणजे ते लोक फार पूर्वी जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो तेव्हा प्रत्येक वाड्या वस्त्यावर वेगवेगळं पाणी प्यायला मिळायचं. पण आज त्यांच्याकडं एक चांगलं पाणी प्यायला मिळतं आहे, एकसारखं पाणी प्यायला मिळतं. पण गावात मात्र पिण्याचं पाणी उपलब्ध नाही आहे. हे दुर्दैव. का म्हणे काय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय आहे? भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. भ्रष्टाचार तर आहेच असं म्हणू आपण, परंतु अनस्किल्ड म्हणजे विनाकारण ज्याला त्या गोष्टीची माहिती नाही आहे त्या लोकांची ढवळाढवळ आहे, राजकारण्यांची ढवळाढवळ आहे. जे लोक इथं ज्यांनी पॅनल उभे केले त्यांचे जे नेते आहेत, त्यांचे लोकप्रतिनिधी त्यांचे नेते आहेत आणि त्या नेत्यांनी सांगितल्यानंतरच हे सगळं काम करतात आणि त्या नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतं काम, म्हणून मग योजना फेल जातात आणि त्याचा परिणाम ग्रामस्थांना भोगावा लागतो. त्यामुळेच कुठेतरी गाव विकासापासून वंचित राहिला असं वाटतं. वास्तविक पाहता इतकी मोठी ग्रामपंचायत आहे, तर त्यावेळेला ही नगरपालिका व्हायला पाहिजे, नगर परिषद व्हायला पाहिजे होती, परंतु त्या दृष्टीने कुठलीही कारवाई झालेली नाही. ते जर झालं असतं तर आसपासच्या वाड्या वस्त्या ज्या आहेत ना, त्यांचा विकास करणं देखील सोपं झालं असतं. आज ग्रामपंचायतीतच ते ठेवून त्यांना कायमस्वरूपी विकासापासून वंचित ठेवले गेलेले आहे. खूप असे मतदार आहेत की त्यांच्यापर्यंत रस्तेच नाही त्यांच्या वस्त्यांवर जायला, आणि तिथं भरपूर लोकांची संख्या आहे, भरपूर पॉप्युलेशन आहे, तिथं रस्ते होणं गरजेचं होतं आणि ते रस्ते झालेले नाही आहे. त्याचबरोबर त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांनी कोणी केली नाही, ग्रामपंचायतीने कधी विचार केला नाही. म्हणून त्यांनी स्वतःचे आरो प्लॅन्ट सुरू केले, स्वतःचं घरी आरोचं पाणी पित आहेत ते. आणि ग्रामपंचायतीला 17 कोटी रुपयाची योजना येऊनही बी गावाला आज दूषित पाणी प्यावं लागतं आणि जलजन्य आजारांना सामोरे जावं लागतं. नाही, नेमकं या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय आहे नेमकं? कारण की 17 कोटीची योजना या ठिकाणी गावामध्ये येते, मात्र दूषित पाणी या ठिकाणच्या ग्रामस्थांना, नागरिकांना प्यावं लागते. बरोबर आहे, पण त्याच्यातच भ्रष्टाचार त्यालाच म्हणूया ना आपण, की ती योजना आणली होती 17 कोटीची संपूर्ण गावासाठी, परंतु त्या योजनेमध्ये संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्याची शक्तीच नाही आहे. आता हे लक्षात आलं, अर्ध्या गावाचीच पाईपलाईन त्याच्यातनं होऊ शकली, वाड्या वस्त्यांवर कुठलीही पाईपलाईन पोहोचली नाही. शिवाय ह्या योजनेमध्ये जलशुद्धीकरण केंद्र नव्हतं. मग ती योजनेमध्ये झालेल्या चुका ह्या प्रशासनाच्या त्या जबाबदार लोकांना लक्षात आल्या. कुठंतरी चौकशीच्या फेऱ्यात आपण अडकू नये ह्या भीतीने त्यांनी आणखी एक ॲडिशनल योजना दिली गावाला 15 कोटी रुपयाची. आता त्या 15 कोटी रुपयाच्या आलेल्या योजनेचं श्रेय घ्यायला किंवा त्याच्यामध्ये काय मिळेल ते हात मारणे असं जर काही उद्देश असेल बहुतेक, त्यातूनच निवडणुकांमध्ये जरा चुरस निर्माण झालेली आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं आहे की तिथं मी सत्तेत जावं. तेच लोक येतात सत्तेत आणि त्याचाच परिणाम आहे की गावचा विकास थांबला आहे. गावामध्ये उत्पन्नाचं कुठलंही साधनं नाही आणि उत्पन्न वाढीसाठीचा कुठल्या हे संधी उपलब्ध करण्याच्या विचारातच दिसत नाही कधी. असं सगळं चित्र आहे गावात.
त्यामुळेच कुठंतरी युवकांना रोजगार मिळत नाही आणि त्या सर्व गोष्टीमुळे आज युवक या सर्व गोष्टींपासून आज वंचित आहे असं दिसतं ना. आज गावातून जवळजवळ 400-500 मुलं शिर्डीला जातात कामाला, श्रीरामपुरात जातात आणि बाहेरगावी जाऊन ते काम करत आहे, बाहेरगावी जाऊन रोजगार मिळवत आहेत. पण गावामध्ये रोजगाराची संधी त्यांना नाही आहे. एक आशा केंद्र नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये 300-400 जे कर्मचारी आहेत आमचे गावातले, त्या लोकांना तेवढाच रोजगार आहे. दुसरं रोजगाराचं कुठलं साधन नाही. दुकानदारी जर करायची म्हटलं तर गावातलं त्या मानाने पॉप्युलेशन जे वाढायला पाहिजे होतं आणखी तसं झालेलं नाही आहे. गावातून मायग्रेशन जास्त होतं आहे. आता अलीकडं मायग्रेशन व्हायला सुरुवात झाली आहे. जास्त लोक रोजगारानिमित्त बाहेर जात आहे आणि बाहेरच स्थायिक व्हायला सुरुवात झाली. अशा वेळेला रोजगाराची संधी धार्मिक पर्यटन विकसित करून करता येते का काय हे बघणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपले आता पुढील विकासाचे आणि गावाबद्दलचं विजन काय असणार? हाच पहिले तर मला असं वाटतं आहे की धार्मिक पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येऊ शकतं. त्याच्यानंतर आणखी कुठल्या अशा योजना येऊ शकतात की जेणेकरून गावामध्ये रोजगार निर्मिती होईल. हा एक पहिला हे आहे, उद्देश आहे. दुसरा असा आहे की गावामध्ये शासकीय निमशासकीय जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या बरीच मोठी आहे. ते लोक आज इथंच मुख्यालयी निवास करत नाही. मग ते जर मुख्यालयी निवास करायला लागले तर त्यांच्यातून एक सगळ्यात महत्त्वाचं काय होईल की गावात चलनवलन फिरायला सुरुवात होईल. थोडीशी आर्थिक सुबत्ता येईल त्या निमित्ताने, कारण गावच्या बाजारपेठेत त्यांच्याकडनं खरेदी होईल. ती अगदी छोटी जरी झाली तरी त्यांची संख्या 100-200च्या घरात आहे. मग 2-2 हजार 3-3 हजार रुपयाची जरी गावात खरेदी झाली तरी बाजारपेठ ऊर्जित अवस्थेत येईल आणि चांगली बाजारपेठ तयार व्हायला वेळ लागणार नाही. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की या ठिकाणी सर्वत्र मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावला गेला नाही तुमच्या माध्यमातून? नाही, बॅनर वगैरे जे आहेत ना, आता हे बॅनर जे आहेत हे यांचे जे म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यकर्त्यांचे पॅनल उभे करतात आणि लोकप्रतिनिधींकडनं ह्या सगळ्या गोष्टीचा सप्लाय होत असतो ह्या लोकांना. हे कुठल्या यात इंडिव्हिज्युअल कोणाचं नाही आहे. तिथं एकही उमेदवाराचा 1 रुपया देखील खर्च झालेला आहे असं मला नाही वाटत त्याच्यात. मी माझं एक हँडबिल छापलेलं आहे, माझं 500 रुपये डिपॉझिट आहे भरलेलं आणि बिना पैशाचं निवडणूक लढता येते हे दाखवणं मला गरजेचं वाटलं. कारण निवडणूक म्हटलं की लोकांना असं वाटतं की श्रीमंतांचाच खेळ आहे, राजकारणीच त्याच्यातलं उतरू शकतात किंवा गरिबाचं काम नाही आहे. तर माझं म्हणणं लोकांना असं आहे की ह्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग जर आला तर कुठंतरी आपण या प्रक्रियेतला भ्रष्टाचार थांबवू शकू आणि जर जास्त उमेदवार जर उभे राहिले तर निर्भयतेने आणि निरपेक्ष निवडणुका होण्याला मदत होईल आणि कुठंतरी प्रामाणिक विकासाकडे आपल्याला गावाला घेऊन जाता येईल असं मला वाटतं आहे. म्हणून माझं कुठलंही बॅनर लावलेलं नाही, काही नाही. बॅनर जर लावलं, आज पैसा खर्च केला तर मी उद्या जर निवडून आलो तर तिथं मी निवडून आल्यानंतर तिथं जाऊन पैसे खायचे असा उद्योग करायचा नाही आहे. कारण मी पैसे खर्च केले हा मोह मला तिथे असणार आहे की बाबा पैसे खर्च केले मग पैसे खावे लागतील मला, ते करायचं नाही मला. त्यासाठी म्हणून मी माझा कुठलाही खर्च केलेला नाही आणि सगळ्या लोकांना माझ्यामार्फत मेसेज हाच देऊ शकतो की निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत सामान्य आणि सरळ आहे. त्यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं आणि निर्भीडपणे न भीता लोकांनी ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे, निवडणुकीची उमेदवारी केली पाहिजे असं मला वाटतं. कुठेतरी असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की निवडणुका आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर या ठिकाणी केला जातो आणि जनता ही पैसे देऊन विकत घेतली जाते, हाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मात्र जनतेला एक आव्हान या ठिकाणी करावंसं वाटतं तुमच्या माध्यमातून की तुम्ही या प्रकारे सांगणार की जनतेला की पैसा देऊन तुम्ही स्वतःला विकताय आणि गावामध्ये जो भ्रष्टाचार होणार आहे आणि गाव कुठेतरी विकासापासून वंचित राहणार आहे, या सर्व गोष्टीला पैसा कुठेतरी अडथळा मारतो का? नाही, आता मी माझ्या प्रचारामध्ये सगळ्यात मेन जे आहे ना, या वेळेच्या प्रचारामध्ये मी लोकांना हेच सांगितलं आहे की जर मी पैसा खर्च केला तर मी पैसा कमावण्यासाठी तिथं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. लोक तुम्हाला पैसे वाटतील किंवा वाटतात हे काय समोरासमोर वाटत नाही कोणी, त्यामुळे त्याच्यावर असा थेट आरोप करता येत नसतो. ही प्रक्रिया अदृश्य आहे ती आणि ती सातत्याने सुरू आहे. म्हणूनच तर काही ठराविक लोकांची सत्ता लोकांवर आहे आत्तापर्यंत
आता प्रश्न असा आहे की पैसा देऊन जे मतं विकत घेतली जातात त्या मतदारांना हे माहीत नाही की त्या पैशातून हे पैसा देतात कोण देतं आहे, आणि त्या नेहमी पैसा घेणाऱ्याची चर्चा होते. जो पैसा देतो आहे त्याच्या बाबतीत कधीच चर्चा होत नाही, आणि ती चर्चा उघडपणे आता मीडियामध्ये होणं गरजेचं आहे. म्हणजे प्रसारमाध्यमांचं लक्ष त्या चर्चेकडेही आलं पाहिजे. यासाठी म्हणून मला ही निवडणूक लढावी वाटली. अशा अनेक मुद्दे आहेत की गावचा विकास साधण्यासाठी जो पाठपुरावा केला त्याच्यामध्ये आपण कुठंतरी ते पूर्ण होऊ शकलं नाही. मग आता ह्या माध्यमातून होतं आहे का तेवढा एक प्रयत्न करून बघायचा आपण. हा एक उद्देश आहे. पैशाची देवाणघेवाण ही मोठ्या प्रमाणात होत असते, मोठ्या मोठ्या पार्ट्या दिल्या जातात. आता हे पोस्टर बॅनर जे लावलेले ना, तर 20-20 पोस्टर लावलेले, त्या एका पोस्टरची किंमत 2,000 रुपयापासून तर 3,500 रुपयापर्यंत आहे. मग तो पैसा आला कुठून हा कोणी विचारणारी व्यवस्था नाही आमच्याकडं. ते निवडणूक आयोगाला जो खर्च दिला जाईल तो कसा दिला जाईल हे बघणं मला जरा आश्चर्याचं आहे माझ्यासाठी. ते बघणार आहे मी आता. त्या ह्याच्यात काय दाखवतात हे मला ते बघायचं आहे. मला त्याबाबत कुतूहल आहे मला स्वतःला. नक्कीच हे होते ज्येष्ठ पत्रकार माझा ओझा सर. त्यांनी आपली भूमिका आणि या गावाबद्दल काय विकास पाहिजे आणि गाव विकासापासून का वंचित राहत आहे त्याबाबत आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहेत. न्यूज 17साठी अजय जाधव, पुलतांबा.